दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं गणपतीपुळ्याकडे वळू लागली आहेत. गेल्या 1.5 वर्षांच्या निर्बंधातून मुक्त झालेलं हे देवस्थान पुन्हा एकदा गजबजून गेलं आहे. पुढे मी राहतो औडंबरात. औडंबरातून खास इथे गणपतीला दर्शनाला आलो होते. इथं निघाल्यावर मला असं फील झालं, एक एक सुंदर असा इथे असा निसर्ग आहे. भरपूर मला चांगलं फिलिंग झालं आणि मला दर्शनही ना सुंदर एकदम भेटलं. मला इकडे ना यायला पण इच्छा होती खूप, पण कोरोनाच्या काळात काही अडचण होत्या म्हणून यायला नाही जमलं. पण इकडे एवढं वातावरण सुंदर आहे ना, भरपूर सुंदर. मी सर्वांना अशीच विनंती करतो की इकडे सर्वांनी या. इकडे मस्तपैकी दर्शन होईल, पूर्ण एन्जॉय करू शकतो आपण लाईफ टाईममध्ये. या ठिकाणी मुख्यत्वे घाटमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. समुद्रात उतरण्याचा मोह त्यांना आवरत नाही. स्थानिकांच्या सूचना डावलून समुद्रात उतरून अनेक जण काही वेळेला आपला जीव गमावतात. या ठिकाणी समुद्र चौपाटीवर व्यवसाय करतो मी. माझा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी आता कोरोनानंतर मंदिर दर्शनासाठी उघडल्यानंतर आता घाटमाथ्यावरून म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात इथं वाढत आहे. काही पर्यटक हौशी असतात आणि ते समुद्र स्नानासाठी आतमध्ये जातात. अनेक वेळा आम्ही त्यांना सांगत असतो की गुडघ्याभर पाण्यातच तुम्ही आंघोळीसाठी जा किंवा भरती ओटीची माहिती करून घ्या. समुद्रात कुठे कुठे काय काय खड्डे पडलेत त्याची जाणीव करून घ्या. हे इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना, स्थानिक व्यावसायिकांना माहिती असतं. मात्र त्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि आपला जो समुद्रस्नानाचा मोह आहे तो आवडता येत नाही त्यांना. म्हणजे ते एक साधारणतः कमरेपेक्षा जास्त पाण्यात गेल्यानंतर त्यांना ते खड्ड्यात जातात आणि मग तिथे अडकतात. कोकणी भाषेत या खड्ड्यांना चाळ म्हटलं जातं. आणि एकदा चाळात माणूस गेला की तो आतमध्ये गुरफटत जातो. पूर्ण वाळू त्याच्या शरीराभोवती गुंडाळली जाते आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता दाट असते. अनेक वेळा पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी मदत करत असतं, पेट्रोलिंग करत असतं, लोकांना सांगत असतं. पण त्या मानसिकतेत तेवढे भक्त नसतात, कारण त्यांना ते समुद्र बघितल्यानंतर एक वेगळी थीम वाटते आणि ते समुद्रासाठी जातात. पर्यटक हो, गणपतीपुळ्यात या. पर्यटनाचा आनंद अवश्य घ्या, पण स्वतःच्या जीवाचीही तेवढीच काळजी घ्या.